भवनाच्या परिसरात रात्री हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। कार्यकर्त्याला पकडून नेणाऱ्या पोलीस गाडीसमोर आव्हाड झोपले आणि विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवली। गाडीसमोर झोपलेल्या आव्हाड यांना पोलिसांनी फरफटत बाजूला सारलं। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी आव्हाड आक्रमक झालेले होते। जितेंद्र आव्हाड यांचा रात्रभर विधान भवनाच्या परिसरात ठिय्या सुद्धा बघायला मिळाला आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली होती। ही तीन दृश्य आपण बघू शकतोय। काल विधान भवनात राडा झालेला होता पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये। त्यानंतर रात्री आव्हाड यांचा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। पोलिसांच्या गाडीसमोर चक्क ते झोपलेले होते, त्याची दृश्य आपण बघू शकतोय। आणि हा सगळा राडा झाला त्यानंतर दोनही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून सध्या चौकशी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। आम्हाला विधान भवनात सांगण्यात आलं, गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आव्हाड साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो। मी म्हटलं जाऊ दे, वाद नको, मी निघून गेलो। आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो। मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो। आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय, आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय? अच्छा, मारायला 5 जण होते, मारणारा कुठे आहे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही एक, आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत, त्याला तंबाखू मळून काय देत आहेत। अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल, आपण सोडून देऊ। आम्ही अध्यक्षांवर विश्वास ठेवला। ठीक आहे, अध्यक्ष बोलतायत, अध्यक्ष मालक आहे। अध्यक्ष निघून गेले, मी सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो। नंतर भोळे नावाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे गेलो, तेही म्हणाला अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हाऊस संपलं की सोडून देतो। आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो, मी स्वतः जरा थोडं बाहेर जातो। मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले, मीटिंग झाली आणि याला गाडीत बसवायला घेतला। मी इथे आलो, गाडीसमोर बसलो आणि ज्या पद्धतीने 500 पोलीस घेऊन आले, अरे काय चालू आहे काय? मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो, तो आतमध्ये जाऊन मारतो, त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे, अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते। सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे, खुनवतांचा व्हिडिओ आहे, मारतानाचा व्हिडिओ आहे, आणि तो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी 500 पोलीस घेऊन येतो।